नमस्कार मंडळी, मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आणि कालच्या व्हिडिओत मी जसं म्हटलेलं, आज दुपारी ना आपल्या राधासाठी थोडीशी शॉपिंग करायची होती. जसं मी म्हटलेलं, राधा जन्मल्यापासून अजून आपलं घरातलं असं काही नव्हतं झालेलं करायचं तिला, म्हणून ते करण्यासाठी आम्ही इथं आलो होतो. नेमकं काय घ्यायचं याचा काही प्लॅन नव्हता बरं का, तिथे गेल्यानंतर ठरवू असं म्हणून मी आणि आत्या आणि आम्ही सगळे निघालो होतो. तसं बघायला गेलं तर जानेवारी महिन्यात ना 24 कॅरेट सोन्याचा रेट 183पर्यंत गेला होता आणि आता जवळजवळ 140पर्यंत खाली आला आहे 24 कॅरेटचा रेट. पण 22 कॅरेटचा रेट 130पर्यंत होता. मार्केटमध्ये म्हणजे शेअर मार्केटमध्ये ना सध्या न्यूज येतात आहे की सोनं अजून खाली येऊ शकतं. म्हणजे जसं जागतिक घडामोडी ज्या चालल्यात ना त्याच्यावर सांगतात की 1.25पर्यंत पण सोनं येऊ शकतं खाली. पण कोणतीच न्यूज फिक्स नसते, कधी कोणती न्यूज येईल, सोनं वर जाईल खाली जाईल काही सांगता येत नाही. आणि आपल्याला काही फार जास्त सोनं खरेदी करायचं नव्हतं, त्यामुळे फारसा काही फरक पडला नसता, म्हणून आम्ही इथं आलो. आत्या म्हणल्या थोडं तू चॉईस कर आधी, मग मी तोपर्यंत राधाला घेऊन बसते इथं. आणि मग राधाला घेऊन बसले तोपर्यंत इकडे मी बघत होते काय काय डिझाईन आहेत किंवा वेगळं काय काय आहे. आधी आयुष्य चैन घेताना तर एकदम सिंपल डिझाईन होत्या, पण आता खूप छान छान ट्रेंडिंग डिझाईन आलेत चैनमध्ये. आणि हे एक अर्ध्या तोळ्याच्या आतल्याच आहेत, 5 ग्रॅमच्या आतल्यामध्येच डिझाईन होती. पण माझ्या डोक्यात असं होतं की पेंडंट आस्था दिदीचा आमचा हार्टचा आहे, सेम तसंच राधाला पण घ्यायचं. म्हणजे दोघींचं पेंडेंट तर ॲटलीस्ट सेम असायला पाहिजे, मग चेन वेगळी होईल जरा, म्हणून ही चेन बघत होतो आम्ही. मग आत्याला दाखवली की अशी अशी डिझाईन आहे, कसं वाटते. मग तोपर्यंत आत्या पण बघत होत्या कशी डिझाईन आहे. पेंडेंट सेम घ्यायचं रिझन हे होतं की मोठ्या झाल्या दोघींना वाटेल बहिणी बहिणींना आपल्या सेम आहे म्हणून, म्हणून मला सेम घ्यायचं होतं. बरं पडतं, म्हणजे कसं की धागा असतो. आता इथं ना बाळाच्या हातातल्या मनगट्या पण आहेत आणि ह्याची पण वेगवेगळी डिझाईन आहे. आणि हे सगळं अर्ध्या तोळ्याच्या आतलंच आहे, म्हणजे 4 ग्रॅम 3.5 ग्रॅम अशा रेंजमध्येच आहे. आणि ते ॲडजस्टेबल आहे, असं काय म्हणजे लहान मोठं झाल्या बाळाला येणार नाही असं पण नाही, ते ॲडजस्ट करता येतं आपल्याला लहान मोठं. पण राधाला ना ऑलरेडी राधाच्या मावशीने घेतलेल्या मनगट्या होत्याच, फक्त राधा लहान आहे आणि तिला त्या मनगट्या मोठ्या होत होत्या म्हणून मी त्या घालत नव्हते. आणि या मनगट्या घ्यायला पण असं वाटते राधा लहान आहे तर सारखं लक्ष ठेवायला लागेल हातामध्ये. बघू ती थोडी मोठी झाली तरी नंतर विचार करू आपण घ्यायला. पण डिझाईन तर खूप मस्त होती, मला खूप आवडल्या त्या डिझाईन. पेंडल किती 7 ग्राम होतं. हे 2.5 तोळे गंटन आहे, 2.5 तोळे गंटन आहे. आणि वाट्या म्हणे 7.5, म्हणजे 25 आणि 7 32, 32.5 ग्रामचं टोटल सेट आहे. 32.5 ग्राम. हां, एकदम लाईट वेट आहे. आता इथे ना लाईट वेटमध्ये खूप छान मोठे लॉंग मंगळसूत्राची डिझाईन होती, म्हणजे साधारण 32 ग्रॅम किंवा त्याच्या आतल्या 2.5 तोळ्याचे वगैरे मस्त होत्या डिझाईन त्या लॉंग मंगळसूत्राच्या. आता आपल्या बायकांना सवय असते घ्यायचं नसतं पण सगळं बघून यायचं गेल्यानंतर, आणि किती वेटमध्ये काय सगळं एक अंदाज येतो कोणत्या वेटमध्ये आपल्याला काय काय भेटेल असं. तर आम्ही तेच डिझाईन बघत थांबलो होतो इथं. आपली तर चेन ती फायनल केली होती आपण, पण त्याच्यानंतर मात्र हे मंगळसूत्र बघत होतो डिझाईन, मी आणि आत्या दोघी. आता हे तिन्ही मंगळसूत्र जे बघते ना ते 32 ग्रॅमच्या आतलेच आहे, एक तेवढं 32 ग्रॅमचं आहे, बाकीचे 3 तोळे 2.5 तोळे अशामध्येच आहे रेंज. आणि आपण कस्टमाइज करून पण घेऊ शकता अजून कमीमध्ये पाहिजे असेल. इथं आल्यानंतर नवीनच एक गोष्ट कळली, हा मायक्रोस्कोप आहे. तर ह्याच्या जरी आपल्याला ना 91-60चा शिक्का दिसत नसला ना तरी ह्या मायक्रोस्कोप खाली एकदम क्लिअर कट दिसतं 91-60चं सोनं आहे ते. आणि त्यांनी मला ना मायक्रोस्कोप खाली दाखवला त्याचा जो शिक्का असतो ना तो, आणि ह्या काही अजून ट्रेंडिंग डिझाईन होत्या. म्हणलं आपल्याला घ्यायला जेव्हा होईल तेव्हा होईल, पॉझिटिव्ह राहायचं.
होईल असं म्हणायचं. आणि म्हटलं डिझाईन थोड्या तुम्हाला पण शेअर कराव्यात म्हणून म्हटलं हे शूट मी घेतलं होतं इथं. अजून एक गोष्ट सांगू का, मी किती जरी म्हणले असते ना ह्यांना सोनं घ्यायला चला तर रेडी झाले नसते, पण आपल्या लेकीला घ्यायचं आहे म्हणून आज ते स्वतःहून रेडी झालेत. म्हणजे त्यांनीच आम्हाला तयार केले चला. आता त्यांचे विचार जे आमच्यासाठी असतात, तर असं फिजिकल गोल्ड घेण्यापेक्षा डिजिटल गोल्ड म्हणजे ETF फॉर्मॅटमध्ये घेणं जास्त बेटर आहे असं त्यांना वाटते. आणि ते राधासाठी नाही, ते फक्त आमच्यासाठी. राधासाठी तयार झालेत ते सोनं घ्यायला लगेच. आता फायनली आपण ती डिझाईन सिलेक्ट केली होती ना, तेच चेन आणि ते हार्टवाले पेंडंट असं घेतले आपण. ह्याच्यानंतर बिल केलं आणि नंतर आम्ही निघालो बाहेर. दुकानाच्या बाहेर पोचल्या ना एक आपल्या सबस्क्रायबर ताई होत्या, त्यासमोर मला दिसल्या, त्या माझ्याकडे बघत होत्या. पण त्यांना असं संकोच वाटत असेल की मला बोलू कसं असं वाटत असेल, पण माझ्या हे लक्षात आलं होतं. मी म्हणलं या ताई आता 2 मिनटं जर मला नाही बोलल्या ना तर मी स्वतः त्यांना बोलीन असं ठरवलेलं मी. पण तेवढ्यात त्या आल्या बोलायला. आणि तुम्ही ना कधी मी समोर दिसले आणि तुम्हाला बिनधास्त येऊन बोलला ना तरी चालेल, कसं बोलू काय बोलू असा नाही विचार करायचा. कारण तुम्ही मला ओळखत असता, म्हणजे मी पर्सनली जरी तुम्हाला ओळखत नसले तर पण आपली भेट झाली ना म्हणजे तुम्ही माझी फॅमिलीच आहात. मग बोलल्यानंतर पण मला पण छान वाटतं. पण या ताईंसंग बोलल्यानंतर ना मला पण खूप छान वाटले. बरं आपली ही डिझाईन घरी आल्यानंतर दाखवू म्हटलं तुम्हाला. बाकी हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला आता भेटूया, बाय.